मी ज्यांना निगेटिव्हचा बादशाह म्हणतो त्यांनी परत एकदा काही निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की शिवसेना आणि काँग्रेस सोबत जाऊ. या ठिकाणी मी निश्चितपणे याविषयी आमचे उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी देखील याविषयी भूमिका स्पष्ट करतो की महायुती म्हणूनच आम्ही या ठिकाणी आमचं सरकार किंवा महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि निश्चितपणे या ठिकाणी 26 सीट भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत, 14 सीट शिवसेनेच्या आलेल्या आहेत, राष्ट्रवादीच्या देखील 4 सीट आलेल्या आहेत आणि राज्यामधला आमचा मित्र पक्ष जनसुराज्य यांची 1 सीट आलेली आहे. अशा मिळून 81 पैकी 46 ठिकाणी आमच्या जागा आलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चितपणे आज 23 जानेवारीला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना वंदन करत असताना त्यांची जी इच्छा होती कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची ती आज पूर्ण होत आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा पहिला महापौर होणार आहे याची मला खात्री आहे आणि म्हणून त्यांना वंदन करून त्यांच्या विचाराचं मतदान या ठिकाणी आहे. त्यांच्या विचाराच्या मतदानाने शिवसेनेला पहिल्यांदा या ठिकाणी अशा प्रकारचं यश घवघवीत यश दिलेलं आहे. मला वाटतं पूर्वी 11 जागा सर्वोच्च आल्या होत्या आणि आज 14 जागा आलेल्या आहेत. आज महायुती असल्यामुळे जागा कमी दिसतात पण ठीक आहे. महायुती म्हणून आम्ही विचार केला तर आम्ही निश्चितपणे चांगलं यश या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जे कोणी लायक असतील किंवा सर्वसामान्य असतील किंवा एकंदरीतच शिवसेनेचे नगरसेवक असतील त्यांना प्रत्येक ठिकाणचं पद देण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. साहेब, कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचा परिणाम होणार असं त्यांच्या मित्रांकडून सांगण्यात शिवसेनेचा महायुतीमध्ये नेमकं काय ठरतं? भाजपचा पहिला महापौर काय शिवसेनेचा पहिला महापौर मी असं नाही म्हटलं, शिवसेनेचा महापौर होणार म्हटलं. शेवटी मोठा भाऊ हा मोठा भाऊच आहे. आपण म्हणतो ना मोठा भाऊ काय गुजरात एक शब्द आहे. 2.5 वर्षानंतर नाही बघा, ह्या सगळ्या गोष्टी अजून आता 22 तारखेला आरक्षण आहे त्यानंतर होणार आहे. पण निश्चितपणे 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा नॅचरल जस्टिस प्रमाण असेल. कारण आम्ही काय कुठं 2-4 जागा घेऊन सत्तेवर आलेलो नाही तर बरोबर आहे ना, आम्ही 33-34% आम्ही देखील वाट्यामध्ये आहोत. निश्चितपणे मला या ठिकाणी कुठलं तुझा भाव आम्हाला करायचा नाही आहे. मी नेहमीच म्हणायचो की राज्याचे नेते चंद्रकांतदादा पाटील, हसनजी मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि यामध्ये त्यांची तिघांचीही भूमिका नेहमीच सामंजस्याची राहिलेली आहे. आम्ही या ठिकाणी लढाईला सेनापती म्हणून पुढे जात असलो तरी दारुगोळा पुरवायचं काम या सर्वांनी केलेलं आहे आणि दारुगोळा पुरवत असताना सर्व एकत्रित करून या सगळ्या दृष्टीनं पुढे कसं जाता येईल किंवा सत्तेपर्यंत कसं जाता येईल या 3 नेत्यांनी सगळे निर्णय घेतलेले आहेत आणि आजही ते निर्णय घेताना या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील असतील, मुश्रीफ साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील हे चुकीचा निर्णय घेणार नाहीत. या ठिकाणी निश्चितपणे नॅचरल जस्टिस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होईल. तो पहिला होईल, दुसरा होईल, तिसरा होईल हा विषय नाही आहे. राष्ट्रवादीला देखील आम्ही या ठिकाणी योग्य तो न्याय देऊ.